सॉकर त्यांच्याकडून. दरम्यान चढाईसाठी धामणन संघाचा चढाईपटू 16 नंबरची जर्सी प्रदान केलेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. प्रत्युत्तर महाळुंगे संघाचा 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू. प्रत्युत्तरात दाखल झालेला खेळाडू 14 नंबर. सुंदर प्रयत्न, थोडा बचावात्मक असा पवित्रा घेतलेला खेळाडू. परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू. सुंदर प्रयत्न आणि तितका सुंदर बचाव केला तो महाळुंगे संघाने. हॅलो क्रमांक 1 वर चालू असलेला सामना धामणन विरुद्ध महाळुंगे हा आजच्या सत्रातील शेवटचा सामना असेल. उद्या सकाळी ठीक 9 वाजता आपल्या पहिल्या सत्र चालू होईल. आता होणारे सामने आडरे विरुद्ध पेडांबे, कोकरे विरुद्ध अडरे अ, तिवरे विरुद्ध जय भवानी तरुण मंडळ करंजावडे आणि रानसई उचाड विरुद्ध देऊळवाडी ओवळी. आम्ही या आधी संघांना विनंती करतो की उद्या सकाळी ठीक 9 वाजता आपण गणवेशा सहित खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. याच मैदानात उद्या सकाळी ठीक 9 वाजता आपण सामन्याची सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. पेडांबे गावचे पंकज सुधाकरराव शिंदे, आपण अध्यक्ष अरुण शिंदे यांनी व्यासपीठावर भेटायचं आहे. पंकज सुधाकरराव शिंदे.
कुठे आहे? अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या देवीच्या मंदिरामध्ये आईचा गोंधळ जागरण कार्यक्रम पार पडतो. एकीकडे हा कबड्डीचा खेळार आणि आपल्या आई श्री रामबाबांनी देवीचा गोंधळाचा कार्यक्रम. एक छान योग मित्रांनी तो जोडून दिला. पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी उद्याच्या सत्रात सांगण्यासाठी सकाळी 9 वाजता सुरू होणार सर्व खेळाडूंची माहिती नोंद घ्यायची आहे.
अतिशय सुरेख अशी पकड फिल्ममध्ये सुपर टॅकल मध्यंतर होतं मध्यंतरापर्यंतचा गुणफलक चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया सामना सुरुवात होते पंकज सुधाकरराव शिंदे पेडंबे आपण अरुण शिंदेने व्यासपीठावर भेटायचं आहे पंकज शिंदे पेडंबे कर्जावडे गावचे सन्माननीय काशीनाथ कदम आपण विजय शिंदे कळकवणे यांना व्यासपीठासमोर भेटायचं विजय शिंदे कळकवणे सन्माननीय काशीनाथ कदम कर्जावडे
अच्छा, पहिल्या दिवसातील शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत.
त्यांना बोललो मी डबल एक्स्ट्रा आणि द्या त्याला एक वर्ष लेट झाला नाही गुंड्याच्या नंतर त्याचा नंबर घालता येईल नाही काय त्या सत्रासाठी खेळणारे पहिले 4 सामने अड्रे ब विरुद्ध पेडाबे, कोकरे विरुद्ध अड्रे अ, तिवरे विरुद्ध जय भवानी तरुण मंडळ करंजावडे, राचे उचार विरुद्ध देववाड कोळी. आम्ही आधी संघांना विनंती करतो की आपण उद्या सकाळी ठीक 9 वाजता क्रीडांगणात उपस्थित राहायचं. आपले सामने हे उद्याच्या सत्रातले ठीक 9 वाजता आपल्याला चालू करायचे, जेणेकरून 32 संघांचे सामने आणि अंतिम सामना हा आपल्याला जो शेड्यूल आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण देखील आम्हाला थोडी मदत करा आणि दिलेल्या वेळेवरती उपस्थित व्हा. धन्यवाद. बघ ना